हाय हॅलो नमस्कार, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ, सिक्युअर, आनंदी, हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये खूप पॉझिटिव्ह ऊर्जेने तुम्ही असणार आहात। तर आज एका अशा व्यक्तीची एनर्जी पीक होतीये सकाळपासूनच की जाणवतंय की तो व्यक्ती खूप चिंतेमध्ये आहे, खूप टेन्शनमध्ये आहे। असंही असू शकतं की त्या व्यक्तीला काही फिजिकल सिम्पटम्स हे दिसत असतील, जसे की हेडेक होणे, पोट दुखणे, खूप भीती वाटणे कशाची तरी विनाकारणच। अशा व्यक्तीची एनर्जी आज पीक झालेली आहे। तर आपल्याला चिंता करण्याचं काही कारण नाही आहे, कारण की आपल्यावरती आपले स्पिरिट गाईड, आपले एंजल्स, आपले ॲन्सेस्टर्स आणि डिवाइन एनर्जी आपल्यावरती खूप चांगल्या प्रकारे कार्य करत आहे। त्यामुळे असं काही विचार करण्याची गरज नाही आहे, आपल्याला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे। तरी पण असं असू शकतं की हे कुणीतरी तुमच्यावरती काहीतरी निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडे सेंड केली आहे आणि तीच एनर्जी तुम्ही पीक केली आहे आणि त्या एनर्जीमुळे कदाचित तुम्हाला कशाची तरी चिंता वाटत असेल, भीती वाटत असेल, तर ती चिंता आणि भीती दूर करायची आहे आपल्याला। तर आपण पाहू आपल्याला डिवाइन कडून काय मार्गदर्शन मिळतंय, काय मेसेजेस मिळत आहेत। तर आपण आजच्या टॅरो रीडिंग मध्ये ते चेक करूया। मी कार्ड शफल करून घेते, तोपर्यंत तुम्ही कमेंट मध्ये हर हर महादेव, ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ टाइप करा। डिवाइन काय आपल्याला मेसेज देत आहेत? चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करत जा। तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतायत त्यावरती कमेंट्स करत जा। रीडिंग रेझोनेट झाली तर क्लेम करा। डिवाइन गायडन्स काय आहे माझ्या कलेक्टिव्हसाठी? डिवाइन गायडन्स काय आहे माझ्या कलेक्टिव्हसाठी? डिवाइन गायडन्स काय आहे माझ्या कलेक्टिव्हसाठी? डिवाइन गायडन्स काय आहे? तर कार्ड्स पाहू शकता आपण। द मून, द वर्ल्ड, फोर ऑफ वॉन्ड्स, सेवन ऑफ वॉन्ड्स, नाइट ऑफ वॉन्ड्स, टेम्परन्स, पेज ऑफ सॉर्ड, थ्री ऑफ पेंटिकल, एस ऑफ कप्स अँड पेज ऑफ कप्स। तर आपण पाहतोय कुणीतरी तीन लोक आहेत ज्यांनी तुमच्यावरती काहीतरी निगेटिव्ह एनर्जी सेंड केली आहे, काहीतरी स्पेल वर्क केलेलं आहे। तसंच आपण पाहतोय जे की तुम्ही बॉटम ऑफ द डेक मध्ये आलेले आहे। खूप सारे स्वॉर्ड्स, म्हणजे खूप काही तुम्ही विचार करताय सध्या। जसं मी सांगितलं, खूप काही चिंताग्रस्त आहात तुम्ही आणि कशाची तरी विनाकारण भीती वाटते तुम्हाला, कशाची तरी विनाकारण तुम्ही टेन्शन घेतलंय, जे की घेण्याची गरज नाहीये। कारण की आपल्यावरती आपल्या परमेश्वराचा वरदहस्त आहे। आपले स्पिरिट गाईड्स आपल्यावरती खूप प्रसन्न आहेत। आपले महादेव, आपले श्री स्वामी समर्थ, जे काही तुमचे इष्टदेव आहेत ते तुमच्यावरती अत्यंत प्रसन्न आहेत। चिंता करण्याची काहीही गरज नाहीये। असं असू शकतं की तुम्ही ट्विन फ्लेम जर्नीमध्ये आहात। ट्विन फ्लेम जर्नीचं कार्ड दाखवतं इथं। तुम्हाला डिवाइनली गाइडेड केलं जातं। तुम्ही स्वतःच्या मर्जीने तुमचं जीवन जगत नाही आहात, तर तुम्हाला तुमचं जीवन जगण्यासाठी
डिवाइन मदत करतंय, तुम्हाला वाटते की हे तुम्ही करताय सगळं, परंतु हे तुम्ही करत नाही आहात. तर तुमची ही जी जर्नी आहे ती डिवाइन गाइडेड आहे. तुम्हाला परमेश्वराकडून प्रत्येक गोष्टीसाठी संकेत मिळतात. असंही असू शकतं की तुम्ही खूप तुम्ही जुनी आत्मा असू शकता, एक अशी आत्मा जी खूप बर्थ घेऊन आली, खूप जन्म त्याने घेतले आहेत आणि तुमच्यामध्ये कुठली तरी सिद्धी प्राप्त झालेली दिसून येते आहे. आणि ही सिद्धी एक अशा प्रकारची आहे की तुम्ही असं असू शकतं की तुम्ही मागच्या काही जन्मांमध्ये खूप जप तप साधना केलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला काही कसली तरी सिद्धी प्राप्त झालेली आहे. त्यामुळं जे काही लोक तुमच्या जीवनामध्ये काहीतरी स्पेल वर्क्स करण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी निगेटिव्ह एनर्जी सेंड करण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी तुम्हाला गुंतवण्याचा प्रयत्न करतात, अडकवण्याचा प्रयत्न करतात कशामध्ये तरी, परंतु ते काही त्यांच्या हाताची गोष्ट नाही, ते काही कधीही पूर्ण होऊ शकणार नाहीये. कारण की द वर्ल्डचं कार्ड आलेलं आहे. म्हणजे तुमची जी काही चिंता आहे ती विनाकारण आहे. ती चिंता सोडून द्या, निगेटिव्ह विचार करणं सोडून द्या. आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह व्हा, पॉझिटिव्ह विचार करा. सतत निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊ नका. कारण की तुमच्याकडे आहे नाईट ऑफ वॉन्ड्सची एनर्जी. म्हणजे तुम्ही एक हुशार व्यक्ती आहात आणि सध्या कुठल्या तरी विचारचक्रामध्ये हरवलेले आहात. ते विचारचक्र सोडून द्या आणि आपल्या जीवनामधील युद्धामध्ये तुम्ही नक्कीच विजयी होणार आहात. जी काही चिंता आहे ती विनाकारण आहे. तुम्ही एक ओल्ड सोल आहात. खूप काही जन्म तुम्ही पाहिलेले आहेत आणि तुमच्यावरती परमेश्वराचा वरदहस्त आहे. भरपूर प्रेम आहे तुमच्यावर परमेश्वराचं आणि ते प्रेम आपण पाहतोय ओसांडून वाहतंय. आपल्याला ते दिसतंय की हे प्रेम खूप पवित्र आहे आणि ते तुमच्यावरती बरसत आहे. म्हणजेच आपल्याला जीवनामध्ये जे कोणी 3 लोक आहेत जे अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यामध्ये तुम्ही कधीही अडकणार नाही. असू शकतं मी सांगितलं तुम्हाला तुम्ही ट्विन फ्लेम जर्नीचा भाग आहात, त्यामुळे तुम्हाला ही जर्नी जी मिळालेली आहे ही जे तुमचं लाईफ आहे ते डिवाइनली गाइडेड आहे. तुम्हाला ट्विन फ्लेम जर्नी विषयी माहिती नसेल तर कमेंट करा, त्यावरती आपण व्हिडिओ बनवू. तर ही जी तुमची चिंता आहे ती विनाकारण आहे. ती चिंता सोडून द्या. युनिवर्स तुमच्यावरती प्रसन्न आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी मदतही मिळणार आहे आणि निगेटिव्ह विचारांपासून दूर राहा. नेहमी पॉझिटिव्ह विचार करा. तसंच तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या लवकरच पूर्ण होणार आहेत. जे काही तुम्ही स्वप्न पाहिलेलं आहे ते कंप्लीट होणार आहे. द वर्ल्डची एनर्जी आहे, त्यामुळे विनाकारण चिंता करणं सोडून द्या. हाच होता आजचा मेसेज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये हर हर महादेव, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ करा, लिहा. आणि कुणाला पर्सनल रीडिंग पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. डोंट कॉल, ओनली व्हॉट्सअप. तर एवढाच आजचा व्हिडिओ होता. चिंता करणं विनाकारण सोडून द्या. पॉझिटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये निर्माण करा. जे काय आहे ते तुम्हाला तुमच्या भविष्याच्या नजीकमध्ये दिसणारच आहे. कारण की द वर्ल्डची एनर्जी आलेली आहे. त्यामुळे खुश राहा, आनंदी राहा, हॅपी राहा आणि नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करत जा. नकारात्मक विचारांना आपल्या जीवनामध्ये थारा देऊ नका. कारण की तुम्ही इन्कार्नेशन आहात एखाद्या देवी देवता संत महात्माचे. तर पुढे बोलून आजचा व्हिडिओ इथं संपवते. ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव.